एका अर्थानं ज्या ग्रामस्थांची एवढी तळमळ आहे, मला वाटतंय तुम्ही जे म्हणलेलं शेवटचं आवर्तन आहे ना, हे आपण लोकप्रतिनिधीसाठी बोलू. या जिल्ह्याचे सन्माननीय जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपली विनंती आहे, चुकवा एवढा जाच तुमच्या पडते हो पाया. ज्या माहेरवासियांचे जे हाल आहेत, रात्री बेरात्री आजारपण काय नसते गावामध्ये, आडी अडचणी. खरं सांगा बरं, जेवढे माझे सहकारी तुम्ही इथं आलेले आहात, एखाद्या माता भगिनीला प्रसूतीसाठी जर जायचं असेल तर शक्य आहे या रस्त्याने. म्हणून माझी सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे, पुढच्या वर्षीपर्यंत पूल आणि रस्ता दोन्ही होणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एका रात्रीसाठी आम्हाला काही होत नाही, आमची गाडी तर तिथंच उभी आहे, गाडी यांचीच आहे, बैलगाडी यांचीच आहे, आम्हाला एका रात्रीनं काय होते. ग्रामस्थ मंडळींना हे हाल भोगावे लागू नये. माहेर म्हणलं तर जेवढं आम्ही आत्मीयतेने येतो, तेवढी आत्मीयता रस्ता झाल्यावर अजून वाढेल या गावाविषयी, आवश्यक. आणि म्हणून आज आपण रात्रभर गैरसोय असताना सुद्धा या ठिकाणी बसून राहिलात. आपल्याला वर बघितल्यावर कसं वाटतंय, मंडपाकडे बघितल्यावर बालासाहेब, हे सगळं गावकऱ्यांनी इतकं कष्ट न केले. वॉटरप्रूफ करायचं म्हटलं तर 1,000 लाख रुपये लागतात, यांनीच केलं सगळे. रामचंद्र प्रभूच्या अवतारामध्ये पूल बांधण्याकरता जे सोबत होते का प्रभू रामचंद्राच्या, कोण होते ते सोबतचे वानर होते ना, त्यांनीच पूल बांधण्यासाठी परिश्रम घेतले. कुठं डब्ल्यूटीकडे बघतान, कुठं केंद्र शासनाकडे, आपलं आपणच करू रे म्हणले. ह्या सगळं माझ्या वासरायने केले, हे सोपं नाही, गावातल्या लेकरायने केले. विठाला विठाला. म्हणून या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी सगळे परगावून आलेले कौतुक पाहण्यासाठी आलात माहेरकरांचं. संप्रदायाच्या वतीनं, माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं, माझ्या सर्व उभं राहिलेल्या बसलेल्या सहकार्याच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज सेवेकरता घेतलेला अभंग संत प्रकरणातला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा जवळजवळ किती 7 कीर्तन झाली, हे 8वं आहे. अच्छा, 7 झाले, हे 8वं कीर्तन आहे. सर्व कीर्तनकारांनी आपल्या आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे वेगवेगळ्या व्याख्या इथं मांडलेल्या आहेत. बसलेली माणसं म्हणतील, मग आता काय, आता फक्त सही आहे, आता काय सही आहे, बिल काढायला सही तर लागतील कलेक्टरची, बिल पास कशी होती. सगळे संप्रदायातले, माझ्या परंपरेतले ज्येष्ठ लोक आहेत, सर्वांनी त्यांच्या त्यांच्या परीनं सेवा केलेली आहे. आपल्याला सुद्धा थोडा वेळ उरलाय, सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला. या अभंगामध्ये महाराजांनी दर्शनाचं महत्व सांगितलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये दर्शन घेणं कमीपणा नाही, मोठेपणा आहे. पण दर्शन घ्यावं कोणाचं? तसं तर शास्त्र दृष्टिकोन पाहिलं तर दर्शन कोणाचंच वाया जात नाही. कोणाचंही दर्शन घ्यावं, शाप लागत नाही, आशीर्वादच लागते. विठाला विठाला. दर्शन कोणाचंही घेऊ द्या, नुकसान होत नाही. काय होते? फायदाच होते. एक शब्द सांगतो, दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या कुठेही पावलोपावली कामाला येईल. तुमच्या पावलोपावली जेवढे कामं हात जोडून होतात
तेवढे कामं हात उगारून होत नाहीत. एवढं सूत्र जर संसारिक माणसानं लक्षात ठेवलं तर त्याला कुठंच अडचण येत नाही. कोणतं सूत्र? फक्त हात जोडणं. फार मोठं शस्त्र आहे बरं का. केवढाही अनर्थ टळतंय. फक्त काय करावं लागतं? पाया पडावे हे माझे भांडवल. पाया जरी पडलो तो बस झालं. विठाला विठाला. शास्त्रानं दर्शनाचे भरपूर फायदे सांगितलेले आहेत, पण मग 2-3 सांगू म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. अभिवादनशीलस्य नित्यम ऊर्ध्वोपसेविनां चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. दर्शनानं आयुष्य वाढते, विद्या वाढते, यश येते, बल वाढते. विठाला विठाला. कीर्तनाची सुरुवात दर्शनाने, कीर्तनाची सांगता दर्शनाने. कीर्तनाची सुरुवात कशाने? कीर्तनाची सुरुवात दर्शनानं, सांगता दर्शनानं. हे कशा करता माहिती आहे का? इथं आपली नम्रता दिसून येते. इथं कुठेही दर्शनच. विना घ्यायला आले अगोदर विनेकराचं दर्शन, रामकृष्ण हरी, जय विठ्ठल झालं. विनेकराचं दर्शन, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम झालं, आरती झाली, तिथं बसलं, दर्शन. कुठे जातो? मंदिरात आलं, दर्शन. कुठे जा? दर्शनानं ही तुमची नम्रता सिद्ध होत आहे. आमच्या तीर्थाचं सुद्धा दुसरं काही महत्व नाही. पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपुरामध्ये सुद्धा काय आहे? फक्त दर्शनच. कुठेही जा. गाडी गाडी पडती ठला ह्या घडी घडी पडती पाया. मी आळंदीला असताना 1992-93चा काळ असेल, जास्त 93 ते 2097-98 पर्यंत, 92 ते 95 पर्यंत एक महात्मा आळंदीमध्ये होता बरं का. आता त्या काळात जे होते त्यांना माहीत असेल. तुम्ही होते का नाही दाजी मला माहीत नाही, पण होतेच असं मला वाटतं. पण एक महात्मा होता आळंदीमध्ये. काया झाकण्यापुरती एक टावेल गुंडाळलेली होती, जटा वाढलेल्या होत्या. मग त्यांना आम्ही पाहायचो. 4थीला होतो मी, 4थी-5वीला. तर त्यांची प्रदक्षिणा चालू असायची सतत ज्ञानोबारायांची. आणि प्रदक्षिणा चालत असताना पंढरी बुवा एकच ध्येय त्या महात्म्याचं. काय करायचं? फक्त पाया पडायचं. मला नाव माहित नाही, तुम्हाला माहित असतं. लोटांगणे बाबा. लोटांगणे बाबा नावच होतं बरं. असंच माऊली 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 माऊली. एके दिवशी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही 10-12 जण आळंदीत राहत असताना आमची सगळी मुलं म्हणली आपण काय करू, लोटांगणी बाबाच्या दर्शनाला जाऊ. चला म्हणलो. आता आम्हाला सुट्ट्या होत्या, काम नव्हतं. चला म्हणलं. असं नवीन काही करायचं असलं की आम्हाला उत्साह वाटायचा, उल्हास वाटायचा. चला भाऊ. रात्री 7-8 वाजता आम्ही त्यांचा शोध घेतला. इंद्रायणीच्या घाटावर होती ती. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, थंडी असो, त्यांच्या अंगावर कपडा नव्हता बरं का. फक्त एवढं ते टावेल होतं म्हणा का काय लंगोटी होते म्हणा काय ना, ते बी मळमळ मळमळ झालेलं. मग आम्ही त्या घाटावर गेलो दर्शन घेण्यासाठी. तिथं ते सहसा का नाही खाली बसलेले पण कधी मी पाहायचे नाही त्यांना. कुठं कुठे फिरतच राहायचं. आळंदीचा कन्न कण त्यांच्या नजरेत माऊली. आळंदीचा कन्न कण त्यांच्या नजरेत माऊली. ती माऊली 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 म्हणून रात्री आम्ही 9-9:30 पर्यंत त्यांना शोधलं घाटावर. आम्ही आमच्यातल्या एक जणांना जबरदस्ती त्यांचा दर्शन घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला,
एवढे रागवली त्याच्यावर. तू माझ्या पाया का पडलास म्हणून बोलले नाही त्याला, फक्त त्याच्या 100 वेळेस पाया पडले. कोणाच्या? त्या पोराच्या. ती रडायले, बाबा बाबा चुकलो. नाही म्हणलं, तू पडलंसच कसा? बोलायचं नाही, फक्त काय माऊली 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 त्याला मारायचंच बाकी होत. इतकं 100 वेळेस त्याच्या दर्शन घेतलं. ती रडायले, बाबा चुकलो, बाबा चुकलो, बाबा माफ करा, तुम्ही माझं दर्शन घेणं योग्य नाही. ते फक्त त्या वाक्यातून दर्शवू लागले, तू सुद्धा माझ्यासाठी माऊलीच आहेस. माझं का दर्शन घेतलं? दर्शन घ्यायचं माऊलीचं दर्शनाला जायचं. तू सुद्धा माझ्यासाठी दर्शनासाठी माऊलीच आहेस. याला म्हणतात घडी घडी पडती पाया. दर्शन हे केवळ देवळापुरतं मर्यादित नसावं. दर्शनाचं व्यापकत्व ज्यावेळी जीवनामध्ये समजलं, त्या दिवशी परमार्थामध्ये आपला प्रवेश झाला म्हणून समजावं. विठाला आणि म्हणून जीवनामध्ये दर्शन महत्वाचं आहे. अदृश्य दर्शने संतांची. ही साधूच्या दर्शनाची अनुभूती आहे. दर्शन कोणाचंही घेणं विशेष आहे बरं का. पण त्यातले त्यात आपल्या जीवनामध्ये काही क्रांती घडावी वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन यावं वाटत असेल, आपल्या जीवनाचं काही भलं व्हावं वाटत असेल, मग ते दर्शन कोणाचं आहे? ते दर्शन साधू पुरुषाचे. मग ते दर्शन भेटण्यासाठी काही कोर्स आहे का? काही उपाययोजना आहेत का? काही सबसिडी आहे का? ते दर्शन मिळण्यासाठी 2 गोष्टीची अत्यावश्यकता असते. एक पुण्याईची आवश्यकता असेल, आणि पुण्याईचा अभाव असेल तर मग भाग्याचा उदय असेल तरच काय होऊ शकतंय, ते दर्शन घडू शकतंय. शास्त्रामध्ये असे भरपूर लोक झाले, भाग्यानंच ते दर्शन लाभले. विठाला विठाला नाही तर ते दर्शन दुर्मिळ आहे बरं. संत सोबत असून सुद्धा संताचं दर्शन होत नाही. का होत नाही माहितीये का? म्हणजे ओळखूच येत नाही. काय पाया पडतात? पतिव्रता ओळखावी सरणी, शूर ओळखावा रणी, आणि साधू ओळखावा गेल्यावर कळते. काय दर्शन घेता गेल्यावर? अंत्यदर्शन होते. फक्त काय होते? मी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होतो एवढी तुम्ही फक्त पोस्ट टाकू शकता. यापेक्षा हाताला काही लागणार नाही तुमच्या. विठाला विठाला मोठे महाराज पंढरपुरात गेल्यावर, आषाढ शुद्ध द्वादशीच्या दिवशी पंढरपुरात गेल्यावर जी माणसं कधीच आम्हाला जवळ दिसली नाहीत, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ते श्रद्धांजली अर्पण करत असताना एकीकडे बोलू लागले आणि एकीकडे त्याच्या डोळ्याला धारा लागल्यावर चुकलो म्हणले मी. 2-3 नावं आहेत पण माझ्या बुद्धीला पटत नाहीत. आपलं वय लहान आहे. माझ्याकडे ती शेवटची एक व्हिडिओ कॅसेट आहे. कधीतरी मी चांगल्या मुहूर्तावर मी तुम्हाला त्याच्यावरती व्हायरल करीत. पण व्हायरल पण करावं असं वाटत नाहीत. मोठी माणसं आहेत, पण त्यांनी त्यांचं मान्य केलं. हे त्यांचं मोठेपण आहे, हे सिद्ध झालं. रडत असताना ते श्रद्धांजली अर्पण करत असताना म्हटले की चुकलो आम्ही, आम्हाला महाराज कळाले नाहीत, आम्हाला महाराज कळाले नाहीत. सोबत राहिलो, उठलो बसलो, आम्हाला पण कळले नाही. मग उपयोग काय राहुल? सर्वात दुर्मिळ दर्शन साधूचं आहे. दर्शन कोणाचंही चांगलं आहे, पण ते दर्शन मिळण्यासाठी काहीतरी आपलं भाग्य अनुकूल असावं लागतंय.
असं जर दर्शन झालं ना, त्याच्या जीवनामध्ये दुसरी काही गोष्ट करायची गरज नाही. साधूच्या दर्शनानं सर्व अंगीकृत होते. ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या सहज शक्य होतात. इतकं साधूचं दर्शन प्रभावी आहे. पण ते मिळतच नाही, त्याला काय करावं? का मिळत नाही कळतच नाही, तर काय कर दर्शन घेतात. वेळ निघून जातील तेव्हा माणसाला उजडते. विठाला आम्ही कुळात जन्माला आलो महाराजांच्या, त्यात काही वाद नाही. आम्ही काही लई पुण्यवान आहेत असं म्हणायचा भाग नाही. कुळात जन्माला आलो, त्यांच्या मांडीवर खेळलो, उठलो, बागडलो, त्यांचं रागवणं सहन केलं, त्यांच्यावर रागवलो. एक प्रकारचं नातं असतं. पण जेव्हा महाराज गेले का तेव्हा आम्हाला कळलं की महाराज कोण होते. तोपर्यंत वाटायचं आमचे आजोबा आहेत. कोण वाटायचं? आजोबा आहेत आमचे. पण ज्या दिवशी महाराजांना देह ठेवला त्यांचं सगळं बोललेलं आठवू लागलं. ती पूर्ण मला समजू लागलं की काय काय घडामोडी झाल्या. पण तेव्हा पूर्ण वेळ निघून गेला होता माझ्यासाठी. जन्माला आलो मी कुळामध्ये महाराजाच्या, पण स्पष्ट सांगतो महाराजाचं मला दर्शन झालं नाही. पायावर डोकं ठेवणं याला दर्शन म्हणतच नाही. विठाला तेवढा छोटा अर्थ नाहीच पाया पडायचा. तेवढा छोटा पाया पडायचा अर्थ. तसं तर मग पोळ्याला पाया पडायलोत, दसऱ्याला पाया पडायलोत, पाडव्याला पाया पडायलो. त्या पाया पडण्याला काय अर्थ? ते शिष्टाचार आहे, ते एक प्रोटोकॉल आहे. आताच्या भाषेत सांगाय लोक म्हणतील लईच बघा ना कडक आहे, पाया पडलं नाही. बघा तेव्हा पोळ्याच्या दिवशी पाया पडलं नाही. ते शिष्टाचार आहे, त्या पाया पडण्याला काही अर्थ नाही. दर्शन शब्दाचा अर्थ आहे साक्षात्कार. विठाला साधुत्व कळलं, साधुत्व सिद्ध झालं साधूचं एखाद्या, आणि त्या साधूचं सिद्ध झालेलं साधुत्व अनुभूतीला आलं, याचं नाव दर्शन आहे. शबरीला दर्शन मातंग ऋषीचं झालं म्हणजे याचा अर्थ काय? साधुत्व सिद्ध झालं तर मातंग ऋषीचं, आणि शबरीला त्याची अनुभूती आली ती, आणि मग ती रामापर्यंत गेली. आहा सुखी येतो घरा नारे. एवढं दर्शन प्रभावी आहे साधूचं. महाराज बसलेले म्हणतील आम्हाला सगळं लक्षात आलंय, म्हणजे उजडायले. साधूचं दर्शन खरंच कळतंय, आम्हालाही लक्षात यायले. कशानं होते काय? त्याला फक्त दोनच गोष्टी आवश्यक आहेत. आत्ताच्या भाषेत म्हणलं तर नशीबच पाहिजे. विठाला विठाला त्या दर्शनाचे फायदे काय आहेत? भरपूर फायदे आहेत. खरं सांगू, परमार्थामध्ये कधीतरी ज्यावेळी उदासीनता येते, ज्यावेळेस उद्विग्नता येते, ज्यावेळेस परमार्थामध्ये वाटतं की मी एवढं चांगलं करून, मी एवढं एवढा परिश्रम घेऊन मी जीवाचं रान करून माझ्या हाताला काय लागलंय, मी अशापेक्षा मी हे परमार्थ सोडलेलाच बरा. अशा वेळा निश्चित एखाद्या तरी साधूवर श्रद्धा राहू द्या, तरच आपल्या परमार्थाचं काहीतरी भलं होईल. नाही तर मी एवढं बेजार होतो, एवढं करतो, समाजानं मला असं करावं का म्हणून काही काही माणसं असं परमार्थाच्या बाहेर गेलेली आहेत. घरचा वैताग, बाहेरचा वैतागानं नकोच बुवा म्हणून काही काही लोक तर आत्महत्यापर्यंत गेलेत. उदासीनता संसारातच येते असं समजू नका. उदासीनता कुठे येते? परमार्थामध्ये सुद्धा येते. त्यावेळेस कोणाच्या दर्शनाला जायचंय की जे खरंच आपल्याला त्या उदासीनतेतून, त्या नैराश्यातून बाहेर काढतील, त्या व्याधीतून बाहेर काढतील. अशा साधूचं कुठंतरी एखाद्या तरी आश्रयाला जात जा, नाही तर नुसतंच टाळ वाजून काही उपयोग नाही. कुठंतरी वाटलं पाहिजे की माझं श्रद्धास्थान आहे. माझी कोणती बाजू ज्यावेळेस ते श्रद्धास्थान ऐकून घेईल त्यावेळेस त्या नैराश्यातून मला बाहेर काढील, असा ठाम विश्वास एखाद्या तरी ठिकाणावर ठेवा, तरच त्या भजनाचा आणि त्या टाळाचा आणि त्या मृदुंगाचा आणि ह्याचा उपयोग आहे. नाही तर मग ते काय उपयोग आहे? असं साधुत्वच असं असतंय. भागलिया मज वाहतील कडिये, आणि त्यांची आणि जोडे शीन भाग कोणाला येते? खरं सांगू, एखाद्या वेळेस कोणालाही वाटते उगच पडलो बाबा मी याच्या. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस असं वाटलं होतं की माझं काय चुकलंय की काय, मी ह्या रस्त्याला का आलो, का माझ्या नशिबाला आलं, का मला हे असा आजार झाला, का माझ्यावर ही अशी वेळ आली. अशा वेळेला तुमच्या सोबत सावलीसारखं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे साधू. अशी वेळ प्रत्येकावर येते हे लक्षात घ्या. येऊ नये
ही एक माझा मुद्दा आहे. येऊ नये अशा वेळेला आलं तर कोणाच्या दाराला जावं, ते एक श्रद्धेचं ठिकाण असावं, ते म्हणजे साधूचं. आणि त्या दर्शनाला गेलं की खरं सांगू का, ते असले तरी जा आणि त्यांच्या पश्चातही जा, तुमच्या जीवनामध्ये खरंच परिवर्तन येते का नाही पहा. जर आपण परमार्थात राहून आपली श्रद्धा डळमळत असेल, सर्वसामान्याचं काय मला सांगा बरं, यायचं काय, हे तर कोणतंच नाही. मग जे विठ्ठल म्हणलं की ते म्हणतात रामकृष्ण हरी येत. पण आम्ही जे इथं राहतो ना, प्रत्येक बिकट परिस्थितीमध्ये अडीअडचणीमध्ये आमच्या तोंडाला फटकन नाव यावं त्यांचं, फटकन त्यांचं स्मरण व्हावं. आणि मला आता या वेळेला तिथं गेल्याशिवाय पर्याय नाही, त्यावेळेस माझं कोडं उलगडल असं वाटलं ना, त्या दिवशी आपलं ॲडमिशन झालं म्हणून समजा, नाही तर आपल्या बाहेरूनच पाठिंबा आहे. ज्यावेळेस कधी काळी मला वाटते की गरज नाही, मला तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही, सगळं माझं बरं होते, सगळं माझं व्यवस्थित होते, असं वाटत असेल तर आपलं ॲडमिशन झालं म्हणून समजा, नाही तर काही उपयोग नाही, काय उपयोग नाही. बाकी सगळं बाई हे कर्म तत्वता विटंबुगा. विठाला विठाला आतापर्यंत दाजी 22 वर्ष झाले मला जवळजवळ रामकृष्ण हरी म्हणेपर्यंत, विठोबा रुक्माई म्हणेपर्यंत अभंग कोणता घ्यायचा माझं ठरलेलं नसते. कधीच नाही, कधीच नाही, कधीच. आणि ज्या दिवशी ठरविलं का त्या दिवशी पूर्ण फेल जाते. रूप पाहताला स्वर जाते आणि तिसरं चरणच आठवत नाही. अभ्यास केलं तरी, काही पाठांतर केलं कोणचं आठवत नाही. मग बघाव पंख्याला तिसरं चरण, उगाच मग दुसरंच डबल म्हणा. आणि मग एखादं कोणतरी असं पाठांतरवाला येते, ते म्हणते तिसरं, मी म्हणलं धकलं रे बाबा. आणि मग गाडीत बसल्यावर मी कान धरतो, चुकलं माझं. आतापर्यंतच्या 22 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी उभा राहिलो इथं सेवे करता, पहिलं चरण तेवढं मला पाठ राहते, दुसरं तिसरं चौथं आपोआप प्रसादानं येते. आपोआप आपोआप येते. 22 वर्षामध्ये असं कधी झालं नाही. 1-2 वेळेस झालं, त्यावेळेस फक्त अहंकारानं झालं, सुटूनच गेलं तर चरण. मग वाचताना बरोबर आलं, ते त्या प्रार्थनेमध्ये त्या हात जोडण्यामध्ये मी कानं धरली होती की हे मी ह्याच्यात गेलतो, पण आता नाही म्हणले, मग आता पाठवतो. तू जेव्हा जेव्हा असा अहंकार करशील तेव्हा तो उलटून पडशील. पण आजपर्यंत 22 वर्षाच्या काळात पहिलं चरण तेवढं मला पाठ राहतंय, दुसरं पाठवतात, तिसरं पाठवतात, चौथं पाठवतात. त्याची तेवढी माझी श्रद्धा आहे, तेवढी माझी काय आहे श्रद्धा आहे. अशी श्रद्धा तुमच्या अंतःकरणात ज्या दिवशी निर्माण होईल त्याचंच नाव दर्शन आहे. विठाला विठाला आणि म्हणून ते दर्शन होण्यासाठी महाराज काय कोर्स आहे, काहीच नाही, फक्त काहीतरी आपलं नशीब उजळणं गरजेचं आहे. आणि जर असं दर्शन झालं तर त्याच्या फायद्याच्या याद्या शब्दात वर्णनच करता येत. दर्शनाचंच महत्व आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी सर्व संत पाय, या अभंगामध्ये दर्शनच महाराजांना सांगत राहिले. दर्शन संतांचे पाय मला प्राप्त झाले, आता मला इथून हलावं वाटत नाही, मी इथून उठणार नाही. उलट मला वाटते की मनानं मला माझ्या साथ द्यावं. आता मी पुन्हा लोटांगण घालायची तयारी आहे. या दर्शनातून काय हाताला लागलं यावेळी ज्यावेळेस तुकोबाराला विचारलं, तुकोबाराय म्हणले एक भक्ती हाताला लागली. साधूच्या दर्शनानं काय हाताला लागलं? भक्ती. आणि कशामुळे हाताला लागले तर सुरुवात आणि शेवट तीच आहे, भाग्याचा उदय. आणि भक्ती भाग्या झाली, भाग्य टू भाग्य. विठाला विठाला साधूच्या दर्शनानं पहिले तर 2-3 चरण दर्शनावरच म्हणले वा माझं काहीतरी नशीब चांगलं दर्शन झालं. आता उलट मी आता ह्याच्यात या दर्शनामध्ये मी माझ्या मनाला म्हणणार आहे की तू इथून हलू नको बाबा, हे सगळं झालं. महाराज हाताला काय लागलं सांगा की? त्या दर्शनानं महाराज म्हणले भक्ती हाताला लागली. ज्यांच्याकडून शिकलेत ते जर समोर कदाचित मृदंगावर राहिले, आता तेच वय काढलेलं असते, वयोमानानं काय होत नाही, वाजवता येत नाही, थकते नाही शरीर. ह्याचा एखादा मुखडा पुढे सरकला, समाजान टाळ्या वाजवल्यानं ते म्हणते हाय का नाही मी भारी, त्याच्यापेक्षा
हे ज्या दिवशी वाटल त्या दिवशी तो काहीच नव्हे, तो काहीच नव्हे. आणि म्हणून संत कृपे म्हणा, गुरु कृपा म्हणा, जिथून प्राप्त झाली ती ध्यानात तरी राहावं लागेल की. मी शिकलोच नाही म्हणला कुठं, मार्गदर्शनाशिवाय होतच नाही. गुरु परमात्मा आत्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकेला. त्याला वेगळं काही करायची गरज नाही. कुठंतरी तुम्ही जी भक्तीच्या रस्त्याला लागलात ना, स्वविचारानं लागलाच नाही, तुम्हाला पोटात का होईना पण मार्गदर्शन मिळालं. लक्षात ठेव, मनानच मी परमार्थाला लागलो असं म्हणायचं काहीच कारण नाही. 4 महिन्याचा असताना भक्त प्रल्हाद पोटात होता आणि त्या भक्त प्रल्हादाला आईनं देवर्षी नारदाच्या सत्संगामध्ये नेलं होतं आणि त्या सत्संगाच्या प्रभावानं भक्त प्रल्हाद कोण्या रस्त्याला लागले, भक्तीच्या रस्त्याला लागले. भक्त प्रल्हादानं म्हणायची गरजच नाही मी कुठं गेलो नव्हतो मग कसं आलंय. त्या नादात कधीच राहायचं नाही. मी कुठं गेलोच नाही, मी कोण्यातरी परंपरेला कुठंतरी काय कनेक्ट आहे. शब्द ध्यानात राहू द्या. कोण्यातरी परंपरेला, वारकरी संप्रदायातल्या कुठंतरी मी कनेक्ट आहे. माझे वडील वाडवडील कनेक्ट आहेत, कुठंतरी त्यांच्याशी संलग्नता आहे. म्हणून आज आम्हाला हे परमार्थ लाभलाय असं वाटणं म्हणजे परमार्थाचा आरंभ आहे. आमच्या वाडवडिलांमध्ये कोणी माळकरी नव्हतं म्हणला, मी एकटाच माळकरी झालो. कोण माळ घातली, हातानच माळ घातली म्हणला. आणि आता गुरु कोण, गुरु काय आलं म्हणलं, मीच गुरु मीच. आता मात्र हे असं चालणार नाही. मार्गदर्शन, PhD करतात ना, डॉक्टरेट, PhD माहिती आहे तुम्हाला, डॉक्टरेट करतात ना. तुम्ही किती बुद्धिमान असला ना, डॉक्टरेटसाठी तुम्हाला एखाद्या विद्यापीठामध्ये एखाद्या तरी प्राचार्याची, प्राध्यापकाची कुठंतरी तुम्हाला काय असावी लागते, जोड असावी लागते. ज्यावेळी डॉक्टरेट होती ना त्यावेळेस त्याच्या प्रबंधावर पहिलं पान उघडल्या अमुक डॉक्टरेट झालेली सर यांच्या संकल्पनेनं, यांच्या मार्गदर्शनानं मी काय झालो, असं तुम्हाला विद्यापीठात दाखल करावं लागतंय. आपण काय करावं, महाराज गायन मला जमत नाही लय, पण आपल्यापेक्षा शास्त्रीय गायकी ज्यावेळी येते ना समोर, त्यांच्या गुरुचं नाव समोर आलं की ते कानाला हात लावते. बरोबर आहे. अरे आम्ही कान निराळ टाकायलो, आम्ही काय करायलो. एक तर मला असा भजन्या सापडा, म्हणला त्याला बोलवा नाही तर मला बोलवा. तुला धागिनं टाकूनच शिकविला, त्याला बोलवा नाही तर मला बोलवा. आरती पुढे आल्यावर मृदंग सोडतो, वाजवा म्हणा गुरुजी, आणि अर्धे झाल्यावर मग गुरुजीच्या समोर नंतर वाजवणं. ज्यावेळेस वाजवशील ना गुरुजी टाळ्या वाजव, असं नाही चालत. कारण परमार्थामध्ये भक्ती भाग्या झाली धनी, या रस्त्याला तू लागला ना, कुठंतरी मार्गदर्शन झालं एखाद्या साधूचं, एखाद्या गुरुचं, म्हणून ही भक्ती हाताला लागली नाही. तर ही भक्ती अशी हाताला लागली नाही. कारण भक्ती म्हणजे शब्दाचा अर्थ परमार्थ. कारण परमार्थ किती अवघड आहे. निवडे तो बळी शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा. या भक्तीच्या रस्त्यामध्ये एखादा विरळा पावे एखादा. म्हणजे कस काय तू तिथपर्यंत जातो, त्याला मार्गदर्शनाची गरज असते. साधूच्या मार्गदर्शनानं माणसं तिथं जातात. खरं सांगू का, एक जण म्हणला महाराज संतांचं दर्शन दुर्मिळे आम्हाला झालं. हाताला काय लागलं त्याला विचारलं तर ते म्हणला भक्ती. आता या रस्त्याला आम्हाला भक्तिप्रधान जीवन झालं. काय होते म्हणलं, एक जण म्हणला काय होते भक्तिप्रधान जीवन झालं, तर त्या भक्तीचा शेवट साक्षात्काराच होते. झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटे लाग, तिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्याला देवाच्या निजधामापर्यंत जायचंय त्याला हेच रस्ता आहे. रस्त्याचे प्रकार भरपूर, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, आणि सर्वात सोपा मार्ग भक्तिपंथ. या रस्त्याला आम्ही आलोय म्हणजे स्वकर्तृत्वानं, आत्मनिर्भर स्वतःच्या जीवा आलोच नाही. आम्ही आलोय कोण्यामुळे तर भाग्याचा उदय, आमचं भाग्य उदयाला आलं आणि संतांचं दर्शन झाल्यामुळे आम्ही या भक्ती रस्त्याला लागलो. आणि या भक्ती मार्गाला लागल्यामुळे आज आम्ही देवाच्या दर्शनापर्यंत जाऊन पोहोचलो. हे जीवनाचं आमच्या सर्वोच्च शिखर आम्ही जे सर केलं, आम्ही जे गाठलं, फक्त
फक्त साधूच्या दर्शनानं विठोबा ज्ञानेश्वर म्हणायची चाल भरपूर झाले आज आपण एवढ्या सर्व मध्ये हे जे भक्ती रसामध्ये नाहून निघालात, काय निघाला? भक्ती रसामध्ये नाहून निघालात. दरवर्षी आपण हा उत्सव साजरा करता. आपल्याला गावकरी मंडळीला, आलेल्या सर्व गुणीजन मंडळीलाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. असंच आपण सर्वजण गावावर प्रेम करा, माहेरवर प्रेम करा. कारण कसं आहे, गावाची नवयुवकाची किती आवड आहे तुम्हाला कळतंय ना. दुसऱ्या कोणत्याही गावाला असं जिथं काही लय आवड नाही तिथं मानधन बी जास्त द्यायचा विचार करू द्या. जात नाहीत हे लोक. तुलाच राहू दे तो मानधन का? आपल्याच्यानं रात्री 12 वाजता या रस्त्यानं हात मोडा, पाय मोडा, कशाला राहू. पण हे माहेर म्हणल्यावर हे कधीच माणसं आळस करत नाही, कधीच आळस केलं नाही. भर पावसात आली ही लोक, भर पावसात आम्ही आलो, आमचं तर कर्तव्यच आहे. आम्ही आलो याच्यात काय नवल नाही, आमचं कर्तव्यच आहे. पण ही सगळी मंडळी येत आहेत, हे गावाचं प्रेम आहे. असंच एकमेका साह्य करू. अवघा धरू सुपंथ विठ्ठल जय जय. टाळ 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 टाळ.